भारतासाठी अमर झालेल्या शीख वीरांची गाथा, भारताच्या रक्षणासाठी, हिंदूसाठी आणि माणुसकीसाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करणाऱ्या शीख परंपरेपुढे संपूर्ण भारत नतमस्तक आहे. शीख परंपरा नेहमीच याची जाणीव करून देते. त्या तेजस्वी परंपरेचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे 10वे शीख गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी. ही कथा फक्त वेदनेची नाही, तर धैर्य, श्रद्धा आणि अढळ मूल्यांची आहे. डिसेंबरची थंडी अंगावर येत होती. आनंदपूर साहेब मुघलांच्या वेड्यात होते. शत्रू बाहेर मोठ्या सैन्य आणि शस्त्रांसह सज्ज होता, पण गुरूंच्या मनात भय नव्हतं, कारण त्यांना ठाऊक होतं सत्य कधीही पराभूत होत नाही. त्या काळ्या रात्री गुरूंनी आपल्या 4 पुत्रांकडे पाहिलं. ते राजपुत्र नव्हते, ते 4 दीप होते, अंधारात उजेड देणारे आणि प्रेरणा देणारे. चमकौरच्या रणांगणावर इतिहासाने साक्ष दिली. ज्येष्ठ पुत्र बाबा अजित सिंह आणि बाबा जुजहार सिंह वयाने तरुण पण मनाने सिंहासारखे बहादूर होते. त्यांनी वडिलांना बंधन केलं आणि युद्धासाठी निघाले. लहानच्या वयात अजित सिंह आणि जुजहार सिंह यांनी शत्रूंचा संहार सुरू केला, पण शत्रूंची संख्या प्रचंड होती. अखेरीस एकामागून एक वीर पडले, तलवारी पडल्या, देह पडले, पण त्यांच्या आत्म्यांनी इतिहासाला शिकवलं, शरीर पडू शकतं, मूल्य कधीच नाही. गोष्ट इथेच थांबत नाही, ती इथे अधिक उंचावते. गुरूंचे लहान पुत्र बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग वयाने बालक पण विचारांनी पर्वता एवढे. त्यांना धर्मांतरणाचा आग्रह करण्यात आला. जीवे मारण्याच्या पोकळ धमक्या देखील देण्यात आल्या, पण त्या शूर बालकांचं उत्तर साधं आणि शांत होतं. धर्म बदलून जगण्यापेक्षा धर्मासाठी प्राणाचा त्याग करू. त्यानंतर त्या बालकांना भिंतींमध्ये जिवंत कैद करण्याचा आदेश देण्यात आला. भिंती उभ्या राहिल्या, पण त्या भिंतींपेक्षा उंच उभे राहिले सत्य आणि धैर्य. त्यांनी जगाला सांगितलं की वीरत्व वय पाहत नाही. या सर्व प्रसंगाच्या मध्यभागी उभ्या होत्या माता गुजरीजी. नातवंडांच्या बलिदानानंतर त्यांनी शोक केला नाही. त्यांनी अभिमानानं डोळे मिटले, कारण त्यांना माहिती होतं की मुले गेली नाही, ती अमर झाली आहेत. आजही या शौर्याचं स्मरण फतेहगड साहिब मध्ये कीर्तन, अरदास आणि सेवेद्वारे केलं जातं. हे रडण्यासाठी नाही, हे चर्दी कलेसाठी आणि संकटातही उंच मानेनं उभे राहण्याची शिकवण. म्हणूनच 26 डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण या देशाला आठवण करून द्यायची की भारत फक्त सीमांनी नाही, तर अशा बलिदानांनी सुरक्षित आहे. ही कथा केवळ शिखांची नाही, ही भारताची कथा आहे, श्रद्धेची, न्यायाची आणि माणुसकीची. आणि जेव्हा जेव्हा आपण ही कथा ऐकतो, तेव्हा आपलं मस्तक आपोआप झुकतं, आदरानं, गौरवानं आणि अभिमानानं.